ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर नातेवाईक आक्रमक झाले। ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण हे अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणातील आरोपींना आश्रय देणाऱ्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कुटुंबीय आणि पट्टीवडगाव ग्रामस्थ अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आक्रमक झाले होते। यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली। संत मुक्ताबाई पालखीतील वारकऱ्यांसाठी भाजपाच्या वतीने बीडमध्ये चरणसेवा उपक्रम राबवण्यात आला। आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची पालखी सध्या बीड शहरातील बालाजी मंदिर येथे मुक्कामी आहे। यानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यक निधी कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि बीड भाजपाच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी चरणसेवेचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचे उद्घाटन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांना आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेत वारकऱ्यांशी संवाद साधला। हा पालखी सोहळा श्री गहिनीनाथ महाराज, श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांनी आरंभित केलेला आणि तसं तर वारकरी संप्रदाय आणि संप्रदायामध्ये अनेक दिंड्या, आता काही पालख्या स्वरूप त्याचं वेगवेगळं आहे, परंतु संप्रदाय मात्र गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले हा वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथ गडाचा प्रसाद आहे। तेव्हा ही संप्रदायाची मूळ पालखी दिंडी जी आहे ती इथून, जसं ज्ञानोबाराय म्हणाले की बा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुडी, हा आदेश आणि संदेश हा श्री गहिनीनाथ महाराजांचा, म्हणून एवं गुरुक्रमे लाधले, म्हणून याप्रमाणे आमची ही गुरुपरंपरा आहे असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून हा 14 तारखेला उद्या 14 जुलैला हा पालखी सोहळा दुपारी 2 वाजता इथून लाखोच्या संख्येने पंढरपूरकडे प्रवासाला निघणार आहे। त्या वर्षी लाखाच्या पुढे आकडा होता आणि रात्रीतच समाज वाढतो, त्याच्यामुळे नक्की काही सांगता येत नाही। मोजलेला 1 लाखापर्यंत समाज होता। आता यावर्षी जो समाज येईल, कारण आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये कोणाला 10 रुपये आपण घेत नाहीत, आपल्याला काही खर्च नाही, सर्व मार्गातील सर्व ग्रामस्थ मंडळी खर्च करतात। तिथे गेल्याच्यानंतर सर्व समाज 4 दिवस सांभाळत असताना तो संस्थांतर्फे आपण सांभाळतो। दूध व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी बीडच्या कृषी विभागाअंतर्गत 42 शेतकरी गुजरातला रवाना झाले। दूध उत्पादन, जनावरांचे आरोग्य, दुग्धजन्य पदार्थ विक्री या व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील 42 शेतकरी आनंद गुजरातला रवाना झाले आहेत। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा बीड यंत्रणेमार्फत बीडचे शेतकरी प्रशिक्षणाचे सर्व सन 2026-27 अंतर्गत नियोजन करण्यात आलेले असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या सूचनेनुसार प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे आणि प्रकल्प उपसंचालक सूरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी सर्व तालुके यांच्यामार्फत आत्मा योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादन, जनावरांचे आरोग्य, गोठा व्यवस्थापन व दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवस्थापनाचे या विषयाचे दिनांक 13 ते 15 जुलै 2026 या कालावधीत राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था आनंद गुजरात येथे 3 दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले। यासाठी तब्बल 42 शेतकरी रवाना झाले आहेत। भारतीय वारकरी कुंभ परिषदेचा संपूर्ण भारतवर्षाचा सचिव या नात्यानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आज जो सोहळा संपन्न झाला आहे तो अगणित अनंत अमाप
सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. मुळात देशकाल परतवे, सत्ता आल्या आणि गेल्या की नामकरण बदलत असतात. यात कौतुकच करावं लागणार आहे. या बीडचं जुनं नाव बिल्लम होतं, मग बिल्दिनी झालं, मग बिज्जल झालं, मग भीर झालं, मग चंपावती झालं, मग बीड झालं. हे जसं आपण स्वीकारलंय तसं या रस्त्याचं जुनं नाव सुभाष रोड जरी असलं तर सु म्हणजे उत्तम भाष, म्हणजे बोलणं. मुक्ताईचं बोलणं उत्तमच होतं ना. श्री ज्ञानोबाराला उपदेश करणारे आदिशक्ती मुक्ताई आहे आणि त्यांच्या आजोबांचं स्थान इथे बिंदुश्रीच्या तीरावरती आहेच ना, गोविंद पंतांचं. त्यामुळे जनी जनार्दन असतील, दासोपंत असतील, मुकुंदराज असतील, व्यंकट स्वामी महाराज, नगद नारायण महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, बेलेश्वर संस्थान, चाकरवाडीचे माऊली महाराज, या सगळ्या सत्पुरुषांची कृपा इथे आहे. त्यामुळे हा क्रांतदर्शी ठराव झालाय. मला खूप आनंद वाटला. नगरपालिकेमध्ये म्हणजे हिंदू बांधव तर आहेतच, पण इस्लाम बांधवांनी पदावर असून सुद्धा या ठरावाचं स्वागत जे केलंय त्याबद्दल माझं हृदय गदगद होतंय. आमदार महोदय विजयसिंग राजेजी आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या भागातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करून सहर्ष स्वागत केलं. तुम्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचं आणि प्रिंट मीडियाचं मी स्वागत करतो. आपल्याला जी भावना व्यक्त करता आली त्या आभारातच भाव आपला प्रकट झाला. वारकरी संप्रदायाच्या देश पातळीवरती ही चर्चा सातत्याने होत राहावी अशी प्रार्थना करतो.